ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 18. कानिफनाथांचे गोपीचंद राजाकडे आगमन. आपला गुरु जालंधरनाथ ह्यास गोपीचंद राजाने पुरून टाकल्याची बातमी कळता क्षणीच कानिफाच्या मनात क्रोधाग्नी उत्पन्न झाला व केव्हा सूड उगवीन असे त्यात झाले. तो आपले 700 शिष्यासह हेलापट्टणच्या अरण्यात येऊन राहिला. कानिफा आल्याची बातमी लागताच गोपीचंद राजाने त्यास सामोरे जाण्याचा निश्चय केला. त्याने कानिफाचा लौकिक ऐकलेलाच होता, त्यामुळे अंतःकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात भरले होते. स्वतःबरोबर हत्ती, घोडे, उंट, पालख्या, गाड्या, तंबू, डेरे, राहुट्या वगैरे घेऊन मोठ्या वैभवाने 700 शिष्यासह वर्तमान कानिफनाथ देशपर्यटन करीत होता. कानिफास नगरात आणावयास राजा आपले 700 सरदार व असंख्य फौजनीशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रधानास म्हणाला की प्रारब्धयोगे करून या नगरास आज महान सिद्धपुरुषाचे पाय लागले आहेत, त्या अर्थी ह्यास गुरु करावा असे माझ्या मनात आले आहे. हा गुरु मला योग्य असाच आहे व माझ्या वैभवाप्रमाणे याचे वैभव आहे. नाहीतर आमच्या मातोश्रींनी जो गुरु केला तो अगदी कंगाल घाणेरडा असा होता. मी राजा आहे, माझ्या पंक्तीस बसण्यास राजे लोकच योग्य होत. तो जालंधर पिशाच्या समान भरकटणारा, घाणेरड्या जागेत राहणारा व दरिद्री असा माझ्या आईने गुरु केला. परंतु कोणतीही गोष्ट करावायची ती सारासार विचार करूनच केली पाहिजे. मजसारख्या राजाला गुरु करवायचा म्हणजे तो असाच ऐश्वर्यवान असला पाहिजे. हा कानिफा मला योग्य गुरु आढळला आहे असे बोलून राजा मोठ्या समारंभाने कानिफास आणावयास गेला. कानिफनाथाने गोपीचंद राजास पाहिले, मात्र तोच त्याचा क्रोधरूपी अग्नी भडकून गेला. परंतु विवेक करून त्याने क्रोध आवरून धरला. त्याने त्यावेळेस असा विचार केला की जर आपण ह्यास आत्ता शाप देऊन भस्म करावे तर आपणास ह्याच्यापासून मोठा कार्यभाग साधून घ्यावायचा आहे, तो तसाच राहून जाईल. तशात गुरूंची कोणत्या ठिकाणी कशी काय अवस्था केली तेही आपणास पुरी माहीत नाही. यास्तव ह्याच्याकडून गुरुची माहिती करून घेऊन नंतरच ह्यास शिक्षा करावी. अशा विचाराने राग आवरून धरून तो अगदी शांत झाला. इतक्यात गोपीचंद राजा अगदी जवळ जाऊन कानिफांच्या पाया पडला. नंतर उभा राहून हात जोडी दीनवाणेपणे विनंती करू लागला की महाराज, दैवयोगाने मला अनाथास सनात करावयासाठी आपल्या कृपारूपी गंगेचा ओघ आज मजकडे वळला आहे. राजा याप्रमाणे बहुत प्रकारे बोलत असता तिकडे कानिफाचे पूर्ण लक्ष होते. राजाशी सलगी ठेवण्याचा विचार त्याने प्रथम मनात आणलेलाच होता. तशात राजाच्या लीन भाषणाने कानिफास आनंद होऊन त्याने राजाचा हात धरून त्यास आपल्या शेजारी बसविले. मग क्षेमकुशल विचारल्यानंतर त्याने राजास म्हटले, राजा, तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे, परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले आहेत म्हणून माझी चिंत शांत झाली आहे. नाहीतर ह्यावेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता. आता गावात चल, तेथे सर्व वृत्तांत निवेदन करेन. मग राजा त्यास पालखीत बसून राजवाड्यास घेऊन गेला. त्याने आज सुवर्णाच्या आसनावर बसवले. षोडशोपचाराने त्याची यथाविधी पूजा केली, वस्त्रे भुसणे दिली व अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला. राजाचे मन वळवून त्या सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटपट कानिफा करीत होताच. तशात राजा उत्तर अनुग्रह घेऊन उत्सुकतेने चेला होण्यास तयार झालेला पाहून त्यास अतिशय आनंद झाला. तेव्हा कानिफाने राजास म्हटले की तू माझा अनुग्रह घ्यावयास पाहतो आहेस, पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कर्म घडले आहे. ज्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे त्या जालंधरनाथास तू घोड्याच्या लिदीत पुरून टाकले आहेस. परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईचा जोर बळकट म्हणून माझा कोप शांत झाला. नाहीतर जालंधरनाथाने तुला तुझ्या वैभवात सुद्धा एक क्षणात भस्म करून टाकेला असता. तेव्हा राजा भयभीत होऊन थराथरा कापू लागला व कानिफांच्या पायावर मस्तक ठेवून विनंती करू लागला की महाराज, माझकडून घडलेल्या अन्यायाची आता मला क्षमा व्हावी आणि या शरण आलेल्या दासावर कृपा करावी. मग तो राजास घेऊन आपल्या शिबिरात परत गेला. हा सर्व प्रकार दासींनी मैनावतीत जाऊन कळविला व राजाच्या इतर स्त्रियासही ती बातमी समजली. हा सर्व मजकूर आम्ही राजदरबारात ऐकला म्हणून मैनावतीच्या दासी म्हणाल्या व त्यांनी दुसरे असे मैनावतीस कळवले की कानिफा या नावाचा जालंधरनाथाचा शिष्य आला असून त्याच्या समागमे गोपीचंद राजा त्याच्या शिबिरात गेला आहे. तेथे कसा काय प्रकार घडेल ते तो मागावून कळवू. गोपीचंद राजाचे जालंधरास लिदीत पुरल्याचा वृत्तांत ऐकून मैनावतीस राग आला व अतिशय वाईट वाटले, पण पुत्राच्या ममस्तेसह त्याला शासन होऊ नये असे तिला वाटले. राजा गोपीचंद कानिफाच्या सेवेस हात जोडून हजर राहिला व गुलामासारखा खपू लागला. कानिफाने मागितलेला पदार्थ पाहिजे तेव्हा व लागेल तितका तयार ठेविला.
न्यूनता बिलकुल पडू दिली नाही. त्या दिवशी सायंकाळ झाल्यावर नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली. राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम मैनावतीकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेला वृत्तांत तिला कळविला व आपल्या अपराधाची काणीपाणी आपणा क्षमा करावी म्हणून त्याला युक्तिप्रयुक्तीने सांगून व स्वकार्य साधून घेण्याविषयी मध्यस्थी करण्याची तो मातेला विनंती करू लागला. तिने त्याचे म्हणणे ऐकून नाथाने जाऊन खटपट करून पाहण्याचे कबूल केले. नंतर मैनावती कानिपाच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून जवळ बसली. मग विचारपूस झाल्यावर मी जालंधरास गुरु केले व आपणास नाथपंथी म्हणवित आहे असे तिने त्यास सांगितले. ते ऐकून आपणही तोच गुरु केलेला आहे असे कानिपाने सांगून आपल्या गुरुची कशी अवस्था होऊ दिलीस असे तिला विचारले. तेव्हा तिने सांगितले की गुरुची पुत्राने अशा रीतीने वाट लावल्याची बातमी मला आत्ताच कळली. मग तिने आपली मुळारंभापासून सर्व हकीकत त्यास कळवली. शेवटी गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जालंधरनाथाच्या कोपाग्नीत न होरपळू देता आपल्या पुत्रास निर्भय करावे आणि गुरुस कृपातून काढून या ब्रह्मांड भुवनात आपला कीर्तिध्वज भडकेल असे करावे म्हणून मैनावतीने कानिपास सांगितले. तेव्हा जालंधरनाथाने अनुग्रह करवण्याचे व त्यास निर्भय ठेवण्याचे कानिपाने तिला वचन दिले. मग तिने घरी येऊन पुत्रास झालेला मजकूर सांगितला आणि त्याच्या मनातील भीती उडवली.